गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल भावेश गागवा ब्लॉग्स. तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आज गणपतीपुळेमध्ये मॉर्निंग झालेली आहे. तर आता चालू दर्शनाला जाईन, मग त्याच्यानंतर गोवा ट्रॅव्हल आहे. तर तुम्हाला सर्व दाखवेन मी. तर चला जाऊया. आज खूप भारी म्हणजे खूप भारी वाटतो. आज मंगळवार पण एकविराचा दिवस आणि आपल्या गणपती बाप्पाचा पण दिवस. तर चला जाऊया दर्शन तुम्हाला सर्व दाखवेन. काय आम्ही फुल मज्जा धमाल करतो. आणि कालचा जर ब्लॉग बघितला असेल नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला. तर चला जाऊया. चला आलो आपण गणपतीपुळेला, मंदिराजवळ आलो. खूप भारी वाटतो सकाळी सकाळी. तर चला जाऊया आपण. दर्शन खूप छान होईल. आपण तुम्हाला सर्व दाखवेन मी. तर चला आपल्यासोबत असेच तुम्ही कंटिन्यू राहा. हे बघा तिकडे लाटा पण आहेत भरपूर. पुढे समुद्र. आता इथे गणपतीपुळेचं मंदिर आहे. इथे मंदिर आहे. भार्गो इकडे बघ, अंगठाच किती हातकार. कसा वाटतो तुला? मस्त वाटते का? इथे मंदिर आहे पुढे. मस्तपैकी आपण दर्शन घेऊया ना, मग जाऊया. बोलो काही तर खूप छान वाटतं. खूप मंदिर भारी आहे आणि दर्शन पण आपण घेऊच. मंदिरामध्ये आहोत आम्ही आणि गर्दी थोडीशी आणि सुरू दिली आणि हायकर पण त्याला पण सो गाईज दर्शन झाले. नीट दर्शन घेतलं नाही, बघायला भेटलं. तुम्हाला आता वापस एकदा दाखवतो. सो गाईज पूर्ण मंदिर आणि त्यांचा फोटोशूट चालू. त्या बाजूला समुद्र, पूर्ण मंदिर आहे हो. खूप म्हणजे मस्त झालं दर्शन. तर आता आलो आपण बीचवर, म्हणजे आंघोळ नाही करण्यासाठी. थोडेसे काढू आणि आपले म्हणजे व्ह्यू घेऊ. थोडासा तुम्हाला दाखवेन सर्व मी. तर चला म्हणजे थोडा शूट घेतलेला आहे. तर आपण जाऊया. गाइस बघा हा समुद्र. खूप मोठा समुद्र आहे. बघा खूप छान वाटतंय आणि व्ह्यू पण भारी. इथे भरपूर छान व्ह्यू येत आहे. हे बघा. सो गाईस तर इथे भार्गव आणि अंकल बसलेत, गाडी चालवायला. तुम्हाला दाखवतोय बघा. गेले ते गाडीवर तिकडे. तर चला तुम्हाला बीचचा व्ह्यू दाखवतो मी सर्व काय बीचचा व्ह्यू. तर चला आपलं ब्लॉग कंटिन्यू करा. मस्त पैकी बघा भारी दिसते. सो गाईज बघा किती मोठा समुद्र आहे. व्ह्यू भारी येतो मस्त पैकी. ब्लॉग चालू आहे. तुम्हाला दाखवतो भार्गव. बघ ब्लॉग चालू आहे. गाईज आता पोहोचलो गोव्याला. ये
तर आपल्यासोबत भार्गव आहे आणि आता आम्ही थांबलो थोडा वेळ. तर गोव्यामध्ये एंट्री केलेली आहे. तर हे सर्वजण आंबा खाते ते बघ, मानस आणि दिदी पण आहे आणि भार्गव हायकर. आंबा असा आहे नारळाहून मोठा आहे. खूप मोठा आंबा होता. आणि आता बीचवर जाऊ. भार्गव बीचमध्ये मजा करशील ना तू? भार्गवला कमेंट आले 2-3. भार्गव खूप मस्ती करतो म्हणून असे 2-3 कमेंट आले. त्यांना सांग मी मस्ती नाही करत. मस्ती नाही. तर चला आपण ब्लॉगमध्ये अशीच कंटिन्यू राहूया. निस्ता खाते माणसं निस्ता. फायनली रूम भेटलेले आहे. खूप छान रूम आहे आणि तुम्हाला दाखवेन मी कुठे आम्ही कसं काय घेतलं. एकदम बंगलोसारखं आहे. आपण चिन्नूला विचारायची नाही इकडे तुला कसं वाटतं म्हणजे बंगलो तिला असते ब्लॉगमध्ये यायला जास्त म्हणजे. तर चला खूप छान रूम मस्तपैकी एकदम भारी भेटत तुम्हाला दाखवतो मी. हे बघा खूप छान भेटलेलं आहे रूम आणि इथेच सर्व आम्ही करू. तर चला बघू आपल्या ब्लॉगमध्ये असेच तुम्ही कंटिन्यू राहा. तर फायनली आपण पोहोचलो. तुम्हाला तसंच दाखवलं मागच्या क्लिपमध्ये बघितलं तुम्ही. तर खूप भारी म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये रूम्स घेतले. तर तुम्हाला कासा सुमॅनियो इनिन म्हणजे गोवर बोर्ड इथे कुठलं हॉटेल नाव आहे तो लेट पण आहे बघा. हा हॉटेल आहे कोसा सुमॅनियो हॉटेल. तुम्ही नक्की इथे विजिट करा. आम्ही ते 1 डे हे केलेले आहे. तर चला जाऊया. मम्मी आणि आंटी हे करतात मच्छी कापतात. तुम्हाला दाखवतो काय काय मच्छी आणि सर्व रेसिपी दाखवणार. हे पूर्ण हा कॉटेजच आहे. पूर्ण ती आपली गाडी आपली इथे. तर चला आपण जाऊया आणि आपल्या ब्लॉगमध्ये अशीच तुम्ही कंटिन्यू राहा. बघा इथं सुरमईचं बगर आहे मस्तपैकी आणले. बांगडं कोलब्या आणि माकल्या पण आहेत भरपूर. आणि इथे बघा सुरमईचा या आहे आपला बगर आहे. इथे बांगडं आणि कोलंबी माकल्या आणि सुरमई आहे. भरपूर सारी मच्छी तुम्हाला दाखवणार झाल्यावर तुम्हाला दाखवून सर्व मी चालू आहे. आणि इथं मच्छी फ्राय की मस्तपैकी तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी मच्छी फ्राय केले तो गाय. इथं मस्तपैकी सुरमई फ्राय आहे आणि इथं पण सुरमई केलेली आहे. आणि इथं कोलंबी मॅरिनेट करून ठेवले आणि इथं बाग आहेत आणि यामध्ये सुरमईचा बगराचा रस आहे आणि यामध्ये माकले आहेत. असं खूप छान मस्तपैकी केलेलं आहे भरपूर सारा. आणि सर्वजण खेळत आहेत इकडे बघा. सर्वजण लपाछपी खेळत आहेत आणि आता आले बीचवर थोडंसं म्हणजे टाइम स्पेंड करायला. बघा हा बीच आहे. पूर्णपैकी मस्तपैकी लाटा पण भरपूर येत आहेत. तर चला आपण जाऊया. आईस्क्रीम खूप मोठा आहे मस्त आहे. तर आपण जाऊया. त्या बाजूला फोटोशूट पॉईंट आहे दिसत असेल. हा दिसला. तर चला आपण जाऊया सर्वजण आणि खूप मजा येते. सर्वजण पुढे चाललेत. आपण जाऊया चला. बघा किती मोठ्या लाटा येतात आणि त्या बाजूला खूप सुंदर व्ह्यू येतोय. तर चला आपण जाऊया. भरपूर मोठ्या लाटा येतात. हे बघा जाम मोठ्या लाटा येतात. आणि आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. भार्गव इकडे बघ. भार्गव इकडे बघ. मस्तपैकी ये आपले लाटा मस्तपैकी येत आहे बघा. पाय धुवायला डायरेक्ट आता येईल लाट. खूप छान वाटतं. सकाळी पण मी ब्लॉग घेईन. सकाळचं पण तुम्हाला व्ह्यू नक्की दाखवेन मी पूर्ण लास्टपर्यंत. बीच आहे. हे बघा आता लाटा आल्या. खूप छान वाटतं. ते बघा सो गाईज बघा लाट आली. पूर्ण ओलं करून गेली. हे बघा मी ते आई एकविरा नावलेले आणि मानस नाही तिथे राम लिवले. हे बघा लाट किती मोठी आली. तर खूप बाबा ये या मजा येते. खूप छान वाटतं.
सो गाईज, तर आता आलो रूमवर. तर ब्लॉग मी इथेच सेंड करतो. माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय बाय. उद्याचा पण ब्लॉग येईल. उद्या काय काय प्लॅन आहे तसे तुम्हाला समजेलच. तर चला ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक शेअर नक्की करा. आणि खूप मजा केली, खूप म्हणजे भारी वाटलं. गणपतीपुळे दर्शन, आज बीचवर पण गेलो होतो आम्ही रात्री. खूप छान वाटलं. तर चला ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट नक्की करा. तुम्हाला म्हणजे असं चांगलं वाटलं कमेंट करा. मच्छी फ्राय कशी वाटली ते पण कमेंट करा. चला बाय बाय.